अंबाबाईच्या नावानं चांग भलं, भिवाई देवीच्या नावानं चांग भलं. नमस्कार. आपल्याला देवी देवांची पूजन करून हळद कुंकू वाहून त्यांना पोशाख घालून पूजा करायची आहे. देवांचा गोड निवद दावून नारळ फोडून त्यांचा मान त्यांना दिलेला आहे. महाराजांनी लाल वस्त्रापासून अंबाबाईची त्यांना परडीमध्ये ठेवायला ती ज्योत बनवायची आणि ते गुंडाळून घेतात आणि ती ज्योत बनवायची आणि ती अंबाबाईच्या परडीमध्ये ठेवायची आणि ती ज्योत पेटवली जाते. आर लका 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 आता झाली मटण तोडायला आणि चिरायला सुरुवात. आप्पांनी मटण तोडत केली ना कॉमेडी आणि त्यात झाला पावसाने केली सुरुवात आणि असा जोरात पाऊस पडला राव. बघा हे चिरलेलं मटण. राम राम, जय महाराष्ट्र. आज आमच्या घरामध्ये एक कार्यक्रम आहे आणि लय जोरात आहे. 6 बकरी कापलेली आहेत आज आणि तो कोणत्या देवाचा कार्यक्रम आहे ते देवांची तुम्हाला नावं सांगतो. भिवाई देवी, नायकोबा देव, अंबाबाई देवी, सतोबा, म्हातार खंडोबा आणि म्हातारा अशी 6 देवांची आपली बकरी आहेत आणि असा जोरात कार्यक्रम होणार आहे. 600 लोकांना आमंत्रण आपण दिलेलं आहे आणि 600 लोक जेवायला येणार आहेत आणि असा जोरात कार्यक्रम होणार आहे. मुख्यमध्ये त्या जागरणामध्ये मी स्वतः नाचणार आहे आणि कार्यक्रम तुम्हाला पूर्ण मी दाखवणार आहे आणि ओकेमध्ये कार्यक्रम होणार आहे. आता मटण पूर्ण चिरून झालंय. आपला आहे ना कार्यक्रम असा मोठा आहे. 6 बकरी कापलेली आहे. त्याचं नियोजन कसं केलंय, स्वयंपाक आपले अमर बनवले, एकदम क्वालिटीचा माणूस आहे. आचारी एकदम क्वालिटीचं जेवण बनवणार ते आणि 600 माणसं जेवणार आहेत. आमची पाहुणी, आमच्या भावी सगळी त्या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत आणि ओकेमध्ये सगळं जेवण होणार आहे क्वालिटीचं. पातेल्यात तेलात कांदा तळून आता निवदाची बरकडे आपण त्यात सोडतोय. सागर कसं काय कालवण झालं पाहिजे? हा 6 बकऱ्याचं मटण आहे. मटण मध्ये हळद टाकून आपल्याला ते मिक्सिंग करून चांगलं हलवून घेतोय आपण. मित्रांनो, आपण गोड खायला एक वेळ नको म्हणाल पण मटण खायचं म्हणलं ना तर कधीच विसरणार नाही, कारण हा आहे आवडीचा विषय. गरमागरम पाणी. आता ही हळद टाकली मटणात, पिवळं झिरत मटण झालं. आता बाळू जरा हलवा व्यवस्थित. मटण मध्ये आपण दही पण टाकतोय आणि चांगलं हलवून घेतोय. आता हे उकळलेलं गरम पाणी आता ह्या मटणामध्ये वाटायचंय. ह्या पातेल्यात शिजाय घातलेलं मटण हलवून आता चांगलं उकळाय पण लागलेलं आहे. एक देवाचं वरदान असणारे आपले आराधी, त्यांना आपल्या मालकांनी, ज्या मालकांचा कार्यक्रम आहे त्यांनी आपल्या आराध्यांना नाचताना त्यांना एक बक्षीस त्यांना दिलेलं आहे आणि त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होत नाही. आणि किती सुंदर आणि किती चांगलं नाचतायत. हे मटण आपल्याला चांगलं हलवून चांगलं उकळून शिजवून घ्यायचंय. आमच्या आप्पांची प्रत्येक कार्यक्रमात मदत नेहमी असते. आपल्या गुळूंचे गावाचे आराधी खुमणे
ते पण चांगले उत्कृष्ट नाचत होते. आपण वेगवेगळ्या प्रकारचे मसाले एकत्रित करून घेतोय. आपले सर्व बसलेले पाहुणे मंडळी महिला हा कार्यक्रम पाहण्याचा आनंद घेत होते. ह्या पिवळ्या कलरचं मटणाचं सूप आपल्याला वेगळं काढून घ्यायचंय. देवांना निवद दावण्यासाठी ही बरकडी काळीज हे आपण बाहेर काढतोय आणि ते आपल्याला निवद दाखवायच्या ताटामध्ये ठेवायचे. असे टोटली आपल्याला 6 निवद तयार करायचे. ते नसतील पागळायचं नाही ना ते काय खाली नाही ना ते काय आपण खंड तर केलेलेच आहे. नाही मोठं कोखरेचं नाही बरं ते 3 झालं नाही. देवाचा कार्यक्रम म्हणलं ना आपल्या गड्यांची कामात नेहमी मदत असते. आता आपण तिखट बनवून घेतोय. त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकतोय. ते एक जीव मिक्स करून घेतोय आपण. त्याच्यामध्ये दही पण आपण टाकलंय. तिखट मध्ये आपण तूप पण टाकतोय. आपल्या देवांचं निवद घेऊन आपले कार्यकर्ते उभे राहिलेले आहेत. आपण बनवलेलं तिखट त्याच्यामध्ये हे सूप पाणी ओतून घेतोय. ही सगळी कार्यक्रमासाठी आलेली उपस्थित सगळी मंडळी मोठे जरा जास्त हसतात आणि देवांचे ऑलरेडी निवद तयार झालेत आणि आपल्याला आता मार्गावर जायचंय आणि देवांना निवद दावायचा आहे. मग तिथून पुढे सगळी जेवाय बसणार आहेत. आता आपल्याला मार्गावर जायचंय. आपण सकाळी ज्या ठिकाणी देवाची पूजा केलती, पोशाख केलता, त्या ठिकाणी आपल्याला निवद ते सर्व घेऊन वाजत गाजत नाचत त्या ठिकाणी आपल्याला जायचं. हे 6 निवद आहेत. ते 6 निवद आपल्याला देवांना दाखवायचा आहे. त्या देवांचा जो मान असेल ते आपल्याला निवद दाखवून पूर्ण करायचा आहे. अंबाबाईच्या नावानं चांग भलं, भिवाई देवीच्या नावानं चांग भलं, येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट. ह्या ढोल ताशेच्या तालावर ही देवींचे संचार नाचतायत. आता रसा पण तयार होतोय आणि सुकं मटण पण आपण आता बाजूला काढून घेतोय. सुकं मटण त्याच्यामध्ये आपण तिखट टाकून घेतोय. आता आपण सुकं मटण एक जीव करून तिखट मध्ये मिक्स करून घेतोय. लाल लाल कलरचा रसा आता चांगला तयार होतोय. आता मटणाचा रसा चांगला उकळलाय आणि तयार झालाय.
आता लाल तरी आलेला रस्सा एकदम उकळून तयार झाला आहे आणि आता आपल्याला मटण, सुकं मटण दुर्वाणामध्ये भरायचंय. आता ही जेवाय बसलेली सर्व आमंत्रित निमंत्रित मंडळी, पाहुणे रावळे सगळे आता ह्या पंक्तीमध्ये जेवाय बसलेत आणि सगळे वाढपे मंडळी पण जेवण वाढतायत. सगळीकडं जेवण चाललेलं आहे. देवीच्या सवासनी बसलेल्या महिला पण आता जेवण करत आहेत. हा अप्रतिम असणारा देव देवींचा कार्यक्रम ज्या भक्ताने पूर्ण केला, त्या भक्ताचे पूर्ण घर प्रपंच काय असेल ते देवानी त्यांचं भरभराटीच देव आणि त्यांचं पुढील आयुष्य हे सुख समाधानी हो, हीच माझी अंबाबाई देवी, भिवाई देवी येळकोटकर जन्मलार यांच्या चरणी प्रार्थना असेल.